नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे नगर परिषद साकोली सेंदुरवापा नगर परिषद 2025। तर आपल्यासोबत आज बहुजन समाज पार्टी साकोली सेंदुरवापा येथील उमेदवार आपल्यासोबत आहेत। तर आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करूया की या साकोली सेंदुरवापा या क्षेत्रामध्ये या अगोदर जे बीजेपी सरकार होती त्यांनी काय क्षेत्रामध्ये काम केले नाही केले याबद्दल ते सांगतील आणि त्यांच्या काय मोठं आहे या नगरपंचायतमध्ये। तर आपण आपल्यासोबत आहेत मॅडम, साकोली सेंदुरवापा ह्या नगर परिषदमध्ये तुम्ही कोणत्या प्रभागामधून उभे आहात? सर्वात पहिले तुम्ही तुमचा परिचय द्या। जय भीम, नमस्कार, जय सेवा आणि सलाम वालेकुम। माझे नाव देवी अशोक कोटांगले आहे आणि मी प्रभाग क्रमांक 7 मधून लढत आहे। आणि बहुजन समाज पार्टी या पार्टीकडून जे तुम्ही लढून राहिले तर काय मोठं ठेवून सरी तुम्ही लढून राहिले की म्हणजे काय करणार आहे? याच्या अगोदर जे बीजेपी जे सरकार होती या ठिकाणी नगर परिषदमध्ये, तर त्यांनी विकासाचे कामं केले की नाही केले? प्रभाग क्रमांक 7 मध्ये आतापर्यंत जे पण नगरसेवक होते म्हणजे बीजेपीचेच नगरसेवक होते, त्यांनी कुठलेही काम केलं नाही। थोड्या वेळा आधीच विठ्ठूभाऊ गजबे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। जरी 15 लाखाची स्कीम आलेली असेल त्याच्यामधून फक्त 3 लाख त्यांनी इन्व्हेस्ट केले आणि 12 लाख आपल्या घरात टाकली, ही गोष्ट सत्य आहे। आजपर्यंत साकोली शहरामध्ये ते राज होता म्हणजे फक्त आणि फक्त बीजेपी आणि काँग्रेस या दोनच पक्षांचा राज होता। तर आमची अशी इच्छा आहे, स्पेशली माझी तर अशी इच्छा आहे की ह्या वेळेस आपल्या नगर परिषदेमध्ये आमच्या बहुजन समाजाचे 4ही सीटा निघाल्या पाहिजे, ही इच्छा दर्शवते मी। आणि स्पेशली मी तर खूप जोमाने काम करत आहे, कारण आपल्या प्रभागामध्ये विकास नाही आहे। विकासाच्या नावाखाली फक्त बंडखोरीच उरलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच उरलेलं नाही आहे। दुसरी गोष्ट ही आहे की जस्ट एक्झाम्पल, आजच्या आपल्या साकोली शहरामध्ये भरपूर सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवती बसलेले आहेत। एक्झामसाठी त्यांच्या तारखा निघतात, मग कॅन्सल होतात वगैरे वगैरे, भरपूर अडचणी आहेत। तर ह्या अडचणी लक्षात घेऊन एकदम जोमाने काम करायचं नाही आहे, मला हळू त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या आहेत। भरपूर गोष्टी आहेत त्या पण पाहीन मी। आणि सगळ्यांना नम्र विनंती आहे की प्रभाग क्रमांक 7 मधून मला निवडून आणावं आणि हत्ती या चिन्हासमोरील बटन दाबून मला निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांसाठी काय काम करणार आहेत? काय उद्देश ठेवून सरी तुम्ही हे निवडणूक लढत आहात? उद्देश माझा हा आहे की माझ्या प्रभागामध्ये विकास करेन मी। सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक चौक जे आहेत त्या चौकामध्ये CCTV लावेन आणि 24 तास एक कंट्रोल रूम तयार करेन आणि त्या CCTVच्या मार्फत 24 तास लोकांवर नजर ठेवेन। हा माझा प्रमुख कारण आहे। दुसरं कारण हे आहे की जसं आपण पाहतो आमच्या साकोलीमध्ये, तर माझ्या नजरेमध्ये अशी एकही केस न आली। आजकाल लहान मुलींवर बलात्काराचे काम खूप सुरू आहेत, त्याच्यावर माझा खूप जास्त फोकस आहे, कारण मी निर्भय बेटी सुरक्षा अभियान समितीची महाराष्ट्र संघटना संयोजक आहे, म्हणून त्याच्यावर माझा खूप जास्त फोकस असतो। महिलांना काय आजच्या डेटची कंडिशन सांगते मी, एखाद्या मुलांनी जर मुलीला समजा रोज रिचार्ज केलं, फिरवलं, 100-200 रुपये दिलं, झाली खुश मुलगी त्याच्यासोबत, पाहणार नाही की तो मुलगा कसा आहे काय आहे किंवा आपल्याला आपलं फ्युचर बनवायचं आहे वगैरे वगैरे, ह्या गोष्टीकडे लक्ष नाही राहणार तिचं। सगळ्यात जास्त फोकस राहणार ये बंदा मेरे को मोबाईल में रिचार्ज करा रहा है, घुमा रहा है, 100-200 रुपये दे रहा है, बस एवढंच लक्षात राहते। पण त्या गोष्टीच्या मी विरोधात आहे आणि याच्यामध्येही विकास करण्याचा प्रयत्न करेन। आणि ते जे CCTV म्हटलं ना, त्याच्यावर माझी मुली जी आहेत, छोट्या मोठ्या मुली आहेत, कोणी कोणाची छेड काढतो, कुणी म्हणजे बघत राहतो की बाबा ही 5 वर्षाची आहे, ही 2 वर्षाची आहे वगैरे वगैरे, तिला आपण कसं फसवू शकतो आणि कोणत्या प्रकारे आपल्या ताबडीमध्ये घेऊन हिच्यावर आपण XYZ काय करू शकतो याच्यावर सगळ्यात जास्त फोकस राहतो। तर माझा सगळ्यात जास्त फोकस राहील तो महिलांवर, आणि ज्या पद्धतीने आता मी बोलली त्या पद्धतीवर मी CCTVद्वारे नजर ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन। आमच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये नाल्या ओपन आहेत तशा सगळ्या, आणि एवढी गंदगी आहे ती सांगताच येत नाही, तर त्या नाल्यांवरही मी व्यवस्थित साफ करेन। आणि निर्भय बेटी सुरक्षा अभियान समितीची महाराष्ट्र संघटना संयोजक पण आहे मी। मला स्पेशली हे म्हणायचं आहे की आपलेच लोक बीजेपीमध्ये जाईल, कोणी काँग्रेसमध्ये जाईल। अरे आपला पक्ष मजबूत करा ना तुम्ही। तुमचा पक्ष जर मजबूत केला तर तुम्ही तुमच्या पक्षाला घेऊन समोर जाऊ शकता ना। आमचेच लोक भरपूर आहेत की बीजेपी काँग्रेसमध्ये जाऊन
चांगले चांगले लोक आहेत बरं. आणि आमच्या BSP पक्षामध्ये सगळे गोर गरीब गुंडे शेतकरी मजूर ह्याच प्रकारचे लोक आहेत आमच्या BSP मध्ये. तर त्यांनाही मला एक निवेदन द्यायचं आहे की तुम्ही आपला पक्ष घेऊन चाला, आपला पक्ष मजबूत करा. आपला पक्ष मजबूत केल्यानंतर आपल्याला त्या चळवळीमध्ये चालता येईल. काँग्रेस हा पक्ष बाबासाहेब जेव्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते तेव्हा काँग्रेसनीच बाबासाहेबांना पाडलं होतं. तरीही आमचेच लोक काँग्रेस पक्षामध्ये जाऊन चांगले मोठे मोठे लोक, मी 2 मिनिटापूर्वीच बोलली की BSP ह्या पक्षामध्ये गोर गरीब मजूर आणि सगळे शेतकरी लोक आहेत. तर माझं त्यांनाही निवेदन आहे की त्यांनी आपला पक्ष घेऊन चालावा. आपला पक्ष घेऊन चालल्याच्या नंतर त्यांना भरपूर फायदे आहेत आणि त्यांनाही एक अभिमान वाटेल की नाही आपला BSP पक्ष हा खूप स्ट्रॉंग पक्ष आहे, हे त्यांच्या लक्षात येईल. काय सांगाल या सेंद्रुआपा साकोली येथील जनतेला, काय आवाहन कराल तुम्ही या नगरपरिषद इलेक्शनमध्ये? साकोलीचा जर विकास हवा असेल तर हत्ती या चिन्हासमोरचे बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा आणि नगर परिषद साकोली येथे BSPचं खातं खुललं पाहिजे ही विनंती करते मी आणि अपेक्षाही करते सर्व मतदारसंघाकडून. तर हत्ती या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला विजय करा. जय भीम, नमस्कार, जय सेवा, सलाम वालेकुम. आम्ही एक आहोत. बहुजन म्हणजे एक आणि फक्त एकच पक्ष म्हणजे एकच जातीचं तसं नाही आहे. आपलं बहुजन समाज आहे. बहुजन म्हणजे अनेक, एक नाही. जय भीम.